आणि आत्ता बातमी आहे ती म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरची। अमेरिका आणि भारतामधील व्यापारी संबंधांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून तणाव निर्माण झालेला होता। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरती तब्बल 50% आयात शुल्क लादल्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार करार रखडलेला होता। याशिवाय भारताने रशियाकडून तेल आयात चालू ठेवल्याने ट्रम्प प्रशासनाकडून सातत्याने टीका होत होती। या पार्श्वभूमीवर दोन्ही देशातील आर्थिक आणि धोरणात्मक संवाद काही काळ थांबलेला होता। मात्र आता या तणावपूर्ण परिस्थितीतून बाहेर पडत भारत आणि अमेरिकेने एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय। दोन्ही देशांदरम्यान 10 वर्षांचा महत्त्वपूर्ण संरक्षण करार झालेला असून हा करार दोन देशांमधील सुरक्षा सहकार्याला नवी दिशा देणारा ठरणार आहे। भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि अमेरिकेचे संरक्षण सचिव यांनी या करारावर औपचारिक स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत। या करारात संरक्षण तंत्रज्ञान, संयुक्त लष्करी प्रशिक्षण आणि माहिती विनिमय क्षेत्रामध्ये सहकार्य वाढवण्यावरती भर दिला जाणार आहे। दरम्यान तिकडे दक्षिण कोरियातील बुसान इथे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील बहुप्रतीक्षित बैठकीनंतर दोन्ही देशांमधील संबंध पुन्हा नव्याने दृढ झालेले आहेत। त्यांच्यात व्यापार करार झालेला आहे। अमेरिकेने चीनवरील 10% कर तत्काळ उठवलेला आहे। आता हा कर 57% वरून 47 पर्यंत कमी करण्यात आलेला आहे। या करारानंतर अमेरिकेने कर कमी केलेला आहे, तर चीनचे अमेरिकेकडून सोयाबीन खरेदी करण्याचे आणि दुर्मिळ खनिजांचा पुरवठा सुव्यवस्थित करण्याचा शब्द देखील दिलेला आहे। तर आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक स्वतः यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शैलेंद्र देवळाणकर देखील आहेत आणि सुनील ढगे देखील आपल्यासोबत जोडले गेले आहेत। दोन्ही मान्यवरांचं मी स्वागत करतो। शैलेंद्र देवळाणकरजी, काय होतंय की भारत विविध क्लुप्त्या लढवताना दिसतोय, मात्र एक महत्त्वाचा करार जो आताच झालेला आहे अमेरिकेसोबत संरक्षण करार 10 वर्षांसाठीचा आणि चीनसोबतचा करार, सगळ्या जगाचं लक्ष आपल्या देशाकडे। भारताचं हे पाऊल किती महत्त्वाचं आहे? नाही, नक्कीच आहे। मला असं वाटतं की हा जो करार झालेला आहे हा करार नाही, हा एक्सटेन्शन आहे। मी या कराराची तांत्रिक बाजू तुम्हाला प्रथम सांगतो, परंतु ही सकारात्मक घडामोड आहे आणि त्यासाठी निश्चितच भारत आणि अमेरिका दोघांचं अभिनंदन केलं पाहिजे। हा जो मूळ करार होता हा अशा स्वरूपाच्या भागीदारीची एक सामरिक चौकटचा जो करार आहे, मूळ करार 2005 चा आहे आणि ह्या 2005 च्या कराराला दर 10 वर्षांनी एक्सटेन्शन दिलं जातं। बरोबर आहे। त्यामुळे याचं पहिलं एक्सटेन्शन हे 2015 मध्ये दिलं गेलं आणि आता सेकंड एक्सटेन्शन हे 2025 मध्ये दिलं गेलेलं आहे। अर्थात हे 10 वर्षासाठीचं एक्सटेन्शन आहे। मात्र हा मूळ करार जो आहे हा भारत आणि अमेरिकेमध्ये संरक्षण संबंध वृद्धिंगत करण्यासाठी, त्याचप्रमाणे संरक्षण क्षेत्रामधील जे इक्विपमेंट्स आहेत त्यांचा व्यापार करण्यासाठी, त्याचप्रमाणे तंत्रज्ञानाचं शेअरिंग असेल, या इंटेलिजन्सचं शेअरिंग असेल, जॉईंट मिलिटरी एक्सरसाइजेस असतील, या स्वरूपाचा या सगळा पाठ होता। आता कळीचा मुद्दा याच्यामध्ये एक फार महत्त्वाचा आहे की दरम्यानच्या काळामध्ये 2012 मध्ये आणखीन एक करार दोन्ही देशांदरम्यान संरक्षणाच्या क्षेत्रामध्ये झालेला होता, ज्याच्या माध्यमातून अमेरिका संवेदनशील तंत्रज्ञाने भारताला ट्रान्सफर करणार होता। मात्र विशांची एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्या की भारत आणि अमेरिकेमध्ये संरक्षण संबंध हे गेल्या 2 दशकांपासून कितीही सुधारलेले असले तरी अमेरिकेने अद्यापही आपल्याला कोणतेही संरक्षण तंत्रज्ञान हे हस्तांतरित केलेलं नाहीये। 2012 मध्ये अमेरिकेने प्रॉमिस केलं होतं की आपल्याला काही क्षेत्रामध्ये ते संरक्षण तंत्रज्ञान हस्तांतरित करतील, मात्र तसं घडलेलं नाहीये। याउलट जेव्हा रशियाकडनं आपण शस्त्रास्त्र घेतो त्यावेळेला स्वाभाविकपणे हे तंत्रज्ञान आपल्याकडे हस्तांतरित केलं जातं। त्यामुळे हा एक अत्यंत कळीचा प्रश्न जो भारताला येत्या काळामध्ये सोडवावा लागणार आहे। दरम्यानच्या काळामध्ये चबहार बंदरच्या बाबतीमध्ये भारताला वन टाइम वेव्हर हा मिळाला गेलाय, ह्या संरक्षण कराराचं एक्सटेन्शन केलं गेलं। हे या सकारात्मक इंडिकेशन हे दर्शवत आहेत की जो तणाव गेल्या 8-9 महिन्यांपासून विशेष करून डोनाल्ड ट्रम्पच्या आयात शुल्कांच्या बाबतीमध्ये होता तो आता निवळण्याची चिन्ह आहेत। कारण जे ट्रेड निगोशिएशन भारताचे ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह आणि अमेरिकेचे ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह यांच्यात चाललेलं होतं त्यामध्ये काही प्रमाणामध्ये आशेचा किरण दिसतो आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे नुकतंच डोनाल्ड ट्रम्पने जो निर्णय घेतला होता की 2 रशियन कंपन्या ज्या आहेत, एक रॉझेनेट आहे आणि दुसरं ल्युकॉइल आहे, या दोघांनाही बॅन केलेलं होतं। स्वाभाविकपणे 21 नोव्हेंबर पर्यंत भारतातली रिलायन्स कंपनी जी आहे ती रॉझेनेट कडनं प्रति दिवशी 5 लाख बॅरल एवढं तेल विकत घेते। 21 नोव्हेंबर पर्यंत रिलायन्सला ते थांबवावं लागणार आहे, तसं रिलायन्सला देखील बॅन केलं जाईल। त्यामुळे स्वाभाविकपणे भारताने डायव्हर्सिफिकेशन सुरू केलंय। आता आपण आपल्या गरजेचे 53% तेल हे आता मिडल ईस्ट कडनं घेतो, 22% तेल इराक कडनं घेतो, त्याच्या खालोखाल UAE आणि नंतर सौदी अरेबिया आहे। त्यामुळे हे पॉझिटिव्ह सिग्नल्स आहेत। मागच्या महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबर 2025 मध्ये आपण अमेरिकेकडनं 5 लाख बॅरल एवढं तेल विकत घेतलेलं आहे, ज्याला WTI ऑइल असं म्हणतात। त्यामुळे ह्या सकारात्मक घडामोडींचाच एक भाग म्हणून हे संरक्षण कराराचं एक्सटेन्शन आहे। लेट्स होप फॉर द बेस्ट की लवकरच दोन्ही देश एक मिनी ट्रेड डील साइन करतील आणि जो
50% टेरिफ आहे तो 15% किंवा 10% येईल, कारण हा जो पनिशमेंट म्हणून 25% लावला गेलेला आहे तोही होईल. आणि या मिनी ट्रेड डीलच्या बाबतीमध्ये फक्त एकच स्टेटमेंट करतो आणि थांबतो. कदाचित यामध्ये दोन गोष्टींच्या बाबतीमधला उल्लेख आहे. एक एनर्जी सेक्टर आहे, विशेष करून जी एनर्जी सेक्टर म्हणजे ऑइल जे आपण ऑलरेडी परचेस करतो आहे. आणि ऍग्रिकल्चरच्या बाबतीमध्ये एक शक्यता अशी वाटते आहे की जे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स आहेत ते आपण अजिबात घेणार नव्हतो. त्यामुळे नॉन जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स आहेत, विशेष करून कॉर्न आहे, मका आहे आणि सोया मिल आहे. या दोन जे चायनाने ऍक्सेप्ट केलंय, कदाचित भारत ते ऍक्सेप्ट करू शकतो. फक्त जेनेटिकली मॉडिफाईड आपण ऍक्सेप्ट नाही करणार, पण नॉन जेनेटिकली मॉडिफाईड आपण ऍक्सेप्ट करू शकतो. अशा प्रकारची शक्यता असल्यामुळे हा तणाव आता निवळायला मदत झाली असं आपण म्हणू शकतो. त्याचं इंडिकेटर, हे दोन इंडिकेटर्स मिळाले. पहिले चबहारमध्ये आपल्याला वेव्हर मिळालाय आणि दुसरा वेव्हर हा संरक्षण कराराचं एक्सटेन्शन आहे. नक्कीच धन्यवाद शैलेंद्रजी, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि हे करार किती महत्त्वपूर्ण आहेत आणि कशासाठी आपण केलेले आहेत ते समजावून सांगितलं त्यासाठी. त्यानंतर सतीशजी आपल्याकडे येईल. सतीशजी, आंतरराष्ट्रीय पातळीवरची एकंदरीत परिस्थिती पाहता त्यामध्ये घेण्यात आलेले निर्णय हे महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे आहेत. सुरक्षेचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा होता, व्यावहारिक संबंध देखील अतिशय महत्त्वाचे होते. मात्र हे करार आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहे? नक्कीच. आताच डॉक्टर शैलेंद्र यांनी जसं त्या ठिकाणी सांगितलं, 3 महत्वाचे मुद्दे. इंडो पॅसिफिक सिक्युरिटी म्हणजे हिंद महासागर आणि प्रशांत महासागरामध्ये ज्या प्रकारे चायना दादागिरी करतोय आणि भविष्यामध्ये सुद्धा 21व्या शतकामध्ये मोठे चॅलेंजेस त्या ठिकाणी निर्माण होणार आहेत, त्या अनुषंगाने महत्वाचं. दुसरी गोष्ट टेक्नॉलॉजी ट्रान्सफर. अमेरिकेकडून जे आहे आपल्या डिफेन्ससाठी काही महत्वाचं अशा प्रकारचं तंत्रज्ञान ट्रान्सफर होणं अपेक्षित त्या ठिकाणी आहे. आणि तिसरं इन्फॉर्मेशन किंवा इंटेलिजन्स शेअरिंग, हे सुद्धा भारताला मिळणं अपेक्षित आहे. इंडो पॅसिफिक सिक्युरिटीच्या अंतर्गत नक्कीच हा करार जो आहे पुढच्या 10 वर्षाचा विचार करतोय, म्हणजे भविष्याचा वेध घेऊन अशा प्रकारचा हा करार त्या ठिकाणी केला जातोय म्हणून महत्वाचं आहे. पण मी डाऊटफुल आहे की टेक्नॉलॉजी ट्रान्सफर आणि इंटेलिजन्स शेअरिंग हे खरोखरच अमेरिकेकडून होईल का? हाच अमेरिका आहे ज्या अमेरिकेनं आतापर्यंत आपल्या LCA तेजसला साधं जी त्यांच्या ज्या जनरल इलेक्ट्रिक कंपनीचं जे इंजिन आहे ते जेट इंजिन आतापर्यंत आपल्याला प्रोव्हाइड केलं नाही, करार केलेला असताना सुद्धा. त्यामुळे फक्त या 10 वर्षाच्या डिफेन्स फ्रेमवर्कमुळे तो त्या ठिकाणी टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करेल का, हे डाऊटफुल आहे. आणि आज घडी पाकिस्तान त्याच्या एकूणच गणितामध्ये जे आहे महत्वाचा प्लेअर त्या ठिकाणी बनलेला आहे, म्हणून त्याच्याशी संबंधित काही इंटेलिजन्स शेअरिंग करेल का, हा सुद्धा प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी आहे. पण एकूणच आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर आर्थिक दृष्ट्या जे आहे भारतावर दबाव तंत्र आणि सामरिक दृष्ट्या नक्कीच भविष्यामध्ये भारत हा त्याच्यासाठी महत्वाचा स्ट्रॅटेजिक पार्टनर ठरणार आहे. एक महत्वाचा मुद्दा, रशिया अमेरिकेसमोर जे आहे अपरिहार्यता, पर्याय नाही, त्याच्यासाठी सर्व्हायव्हल टॅक्टिक्स आहे. कारण रशिया आणि चायनाला जर थोपवायचं असेल तर भारताची मदत घेतल्याशिवाय त्याला पर्याय नाही. म्हणूनच हा डिफेन्स फ्रेमवर्क किंवा हा करार जो आहे तो महत्वाचा त्या ठिकाणी ठरतो. नक्कीच धन्यवाद सुनील ढगेजी, आपणही आमच्यासोबत जोडला गेलात आणि शैलेंद्र सर तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. खरं तर दिवसभरातील रोज महत्त्वाच्या घडामोडी घेऊन रात्री 8 वाजता न्यूज प्लॅनेटच्या माध्यमातून आपण भेटणार आहोत. कारण दिवसभरातील राज्य असेल, देश असेल आणि विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी ज्या तुमच्या आमच्या आयुष्याशी निगडित आहे त्याचं सविस्तर विश्लेषण अगदी कमीत कमी वेळात आणि कमीत कमी शब्दात आम्ही आणि आमची टीम तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे. आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.